फ्रेंड्स 11 चला आपला 12वा प्रतिनिधी येऊ द्या, नंतर पॅनलाइजला सामना करावा लागेल. प्लीज आपल्याला वारंवार ही माहिती आम्हाला पोहोचवावी लागते की आपला अतिरिक्त खेळाडू पाठवून द्या. रूल्स रेग्युलेशन आहे. लाईव्ह स्पर्धा सुरू आहे. लाईव्ह स्पर्धेमध्ये आपल्याला हे सांगणं चांगलं नाही वाटत, थोडंसं वाईट वाटतंय. प्लीज स्ट्रायकरवरती एका बाजूला आपण नितेशला पाहू शकतात. मागच्या सामन्यादरम्यान एक चांगली फलंदाजी त्याच्या बॅटमधून आपण पाहिली होती. तर दुसऱ्या बाजूला आपण अमरला देखील पाहू शकतात. फ्रेंड्स 11 संघाच्या बाजूने आपण दोन्ही जोडींना पाहिलं होतं मागच्या मॅच मध्ये. क्वालिफाय काढली का एक टीम? आता मातृश्री निघाली ना, एक मातृश्री एकच निघाली ना. आता इथून एक मॅच होणार यांची दोघांची ना, तेव्हा यांच्या साई स्पोर्ट्स आणि पीबी मधून एक निघणार. मग एक ही एक आणि 3 मग ड्रॉ होणार. 2 निघालीत का? आता ही याच्यातून एक निघेल ना, तेव्हा 2 निघतील ना. 2 मॅच बाकी त्यांच्या. 2 मॅच बाकी सेकंडचा. सुरुवात होता सामन्याला. पहिला चेंडू 3 षटकांचा सामना. ऑफ स्टंपच्या बाहेर झेल घेण्याचा प्रयत्न देखील होतोय, मात्र प्रयत्न चांगला होता, एफर्ट चांगला होता. शेवटच्या अंतिम मोमेंट वरती आपण ही झेल देखील पाहू शकता ड्रॉप होतोय. मॅन ऑफ द मॅचचा जो टी शर्ट आहे तो परिधान करायचा आहे. ज्या ज्या खेळाडूंना मात्र मॅन ऑफ द मॅच भेटलं असेल त्यांना प्लीज. पहिल्या चेंडूवरती 1 धावसंख्या 1. हो, चांगला चेंडू पडल्यानंतर मध्ये इन होतोय. चांगला चेंडूची समाप्ती झाली. पंचांकडे दाद देखील मागतायत. लाईव्ह सामना सुरू आहे. पंचांचा डिसिजन अंतिम आहे. पंच डिसिजन आपला पोहोचवतायत. नॉन स्ट्राईक वरती तुमचा बॅट्समॅन देखील आहे. प्लीज याची देखील नोंद घ्या. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय. धावफलकावरती धावा आपण पाहू शकतायत 1. मोठा प्रकार करण्याचा प्रयत्न हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तैनात झालाय. आता मात्र झेल सुटलाय. अटेम्प्ट प्रयत्न होता, मात्र प्रयत्नामध्ये इथे मात्र थोडासा कमी पडतोय. धावसंख्या 2. 3 चेंडूचा खेळ झाल्यानंतर धावसंख्या आहे 2. धावफलकावरती धावा 2. हो, पुन्हा एकदा चांगला चेंडू. फुलरल्यांचा चेंडू करण्याचा प्रयत्न. दीपेश लोखंडे या चेंडूवरती येतोय. चांगलं क्षेत्ररक्षक, तितकी चांगली फेक देखील केली जात आहे आणि 2 धावा या चेंडूवरती देखील आपल्याला पाहायला भेटत आहेत. 2 धावा येतात. 2 धाव्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचतोय 4 धाव्यांवरती. सामना देखील महत्वाचा आहे. महत्वाच्या सामन्यामध्ये धावफलकावरती धावा आहेत 4. 5वा चेंडू. मोठा प्रकार करण्याचा प्रयत्न. इथे मात्र इनफिल्डच्या वरून चेंडूला खेळून काढलाय. चेंडू वनबाउंडच्या स्वरूपानं सीमारेषा पार होतोय. चौकार देखील येतोय आणि या चौकारानं संघाच्या धावसंख्येमध्ये भर होतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती 8 या धाव्यांवरती. चॅलेंजर ट्रॉफी 2020 सर्व क्रिकेट रसिकांचं मनापासून स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. या चंदनसर क्रीडा नगरीमध्ये आपण पाहू शकता त्या क्रिकेटचा हा महासंग्राम, क्रिकेटचा हा महाअनुभव. धावफलकावरती धावा आहेत 8 धावा. शेवटचा चेंडू असेल. आकृत्याचा चेंडू. इथे मात्र आपण पाहतात पुल करण्याचा प्रयत्न. क्षेत्रक्षतीतून मात्र वेगाने पुढे येतोय. चेंडूला मात्र उचलून फेकतोय. तदनंतर ही 1 धाव देखील आपल्याला पाहायला भेटलाय. एका धाव्याने षटक क्रमांक 1 संपला. 1 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 9. धावफलकावरती धावा पहिलं आपण पाहू शकता 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. गोलंदाजी मार्गावरती नातिकनं पहिलं षटकात नातिकच्या षटकामध्ये एक चौकार आला. त्यानंतर आपण पाहिलं तर दुहेरी धावा आली. 3 सिंगल देखील आपल्याला पाहायला भेटल्या या षटकादरम्यान. तर दुसऱ्या षटकात त्यासाठी गोलंदाजी मार्गावरती तेज रफ्तार गोलंदाज दीपेश लोखंडे. हे त्याचा मॅन ऑफ द मॅच टी शर्ट दे रे.
त्यानंतर राहू दे आता. परत टाइमपास होईल तर टाइमपास झाला. इकडून घेऊन जा, एकाला पाठव कोणाला तरी जा. ए भाई घेऊन जा तिकडे तू. चला सामना सुरू करा. दीपेश चाय घ्या. दीपेश पहिला चेंडू. हो पहिला चेंडू फुल पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल अँड ब्युटिफुल. पहिल्या चेंडूवरती हा षटकार येतो अमोलच्या बॅट मधून निघणारा आणि या षटकारानं संघाची धावसंख्येमध्ये बरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतोय 15 धाब्यांवरती. वॉट अ बॅटिंग. पहिल्या चेंडूवरती आक्रमक भूमिका. मागच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा हा खेळाडू आपण पाहू शकताय दीपेश, ज्याच्या पहिल्या चेंडूवरती आपण षटकार देखील पाहिलाय. धावसंख्या आहे 15 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. आडव्या बॅटीने खेळण्याचा प्रयत्न अक्रॉस द बॅट नाही, तिथे मात्र क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, दुसरी धाव देखील इथे आरामात कंप्लीट केली जात आहे. वेगाने मात्र दोन्ही खेळाडू मात्र इथे धावसंख्या पूर्ण करतायत. धावफलकावरती धावा आपण पाहतात 2 न जाऊन पोहोचते 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आत मार्गस्थ असताना दुसरं दीपेश लोखंडे. गोलंदाजीसाठी सज्ज. तिसरा चेंडू घेऊन. हो चांगला चेंडू. या चेंडूवरती आपण पाहतोय तर क्षेत्ररक्षण तिथे येतोय, क्षेत्ररक्षण करतोय. एक धाव या चेंडूवरती आपल्याला पाहायला भेटतंय आणि चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या 1 ने आपण पाहू शकता तर जाऊन देखील पोहोचतोय 18 धाव्यांवरती. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना रंगतोय अडकल फायटर वर्सेस फ्रेंड्स 11 या दोन संघादरम्यान. यानंतर तिसरा सामना असेल दुसऱ्या फेरीतील PBS 11 वर्सेस श्री साई स्पोर्ट्स. दोन्ही संघाने सज्ज राहायचं आहे. आपण टॉस साठी इथे आला तरी चालेल. PBS 11 आणि श्री साई स्पोर्ट्स. मोठा फटका करण्याचा प्रयत्न. बॅटच्या प्लेट मध्ये चेंडू येतोय. झेलची संधी निर्माण झालाय. फलंदाजाला इथे मात्र पवेलियन मध्ये परतावा लागेल. पहिला विकेट मैदानाच्या बाहेर येतोय. धावसंख्या असताना 18. चेंडू गोलंदाज पाचवा चेंडू घेऊन. हो वेगवान चेंडू गॅप मध्ये क्षेत्ररक्षक येतोय, दूरवर नेतोय, चेंडूला क्षेत्ररक्षण करतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न देखील करतोय. दुसरी धाव देखील आरामातरित्या इथे कंप्लीट केली आणि चांगलं क्षेत्ररक्षण. जरी या चेंडूवरती 2 धावा आल्या तरी देखील या चेंडूवरती आपण पाहू शकता चांगला क्षेत्ररक्षण. धावसंख्या 2 न जाऊन पोहोचतोय 20 धाव्यांवरती. शेवटचा चेंडू असेल. हो या इथे काय घडलाय. झेल सुटलाय. क्षेत्ररक्षक चुकी करतोय, चुकीचा फायदा होतोय तो मात्र चौकारामध्ये. साधा सोपा हा झेल होता. क्रिकेटमध्ये हा झेल घेणं खूप निर्णायक आहे. कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच और जीतो मॅच. झेल धरतीला जाणवतोय. इथून काय या मॅच मध्ये पुन्हा एकदा दूर होईल की काय हा सुद्धा एक प्रश्न असेल. धावसंख्या चौकारानं जाऊन पोहोचलोय 24 धाब्यांवरती. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर ह्या 24 धावा आपल्याला पाहायला भेटतात. शेवटच्या अंतिम 6 चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गावरती आपण पाहू शकतायत. गोलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय समीर. एक वेगवान गोलंदाज समीरला देखील आपण पाहू शकतायत. अंतिम 24. 24 धावा धावफलकावरती लागला गेला तर षटक क्रमांक 2 देखील मैदानाच्या आत संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर सरासरी गाठली गेली आहे ती मात्र 12ची. 12च्या सरासरीने 24 धावा. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गावरती समीर येतोय. निर्णायक अंतिम शेवटचं षटक. पहिला चेंडू. वेगवान चेंडू होता. या चेंडूवरती प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करतात. पंचांचा इशारा येतोय. यापर्यंत आमच्यापर्यंत पोहोचतोय. वाईडचा इशारा येतोय. या वाईडच्या स्वरूपानं धावसंख्या आपण पाहिली तर अतिरिक्त एका स्वरूपानं जाऊन पोहोचतंय 25 धाब्यांवरती.
25 धावा धावफलकावरती लागला गेलाय. तर पहिला चेंडू अतिरिक्त स्वरूपाने फेकला जातोय. षटकातील पहिला चेंडू. हो, आता मात्र चांगला चेंडू पडल्यानंतर आपण पाहतात खाली राहतोय. चांगला चेंडूची समाप्ती. चांगला चेंडू आता गोलंदाजाला कमबॅक देखील करतो या मॅच मध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहू शकतायत 25 धाब्यांवरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. गोलंदाजी मार्गावरती समीर, तर स्ट्राईक एंडवरती देखील आपल्याला समीरच पाहायला भेटतोय. हो, चांगला चेंडू. इथे मात्र यष्टीरक्षक चूकही करतोय. गोलंदाजानं मात्र चांगली गोलंदाजी हाताळली होती. यष्टीरक्षकानं चुकी केली. पंचांचा इशारा वाईट आलाय. वाईट +1 एकूण 2 धावा. 27 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. इथे मात्र काय घडलं, जर यष्टीरक्षकाने हा चेंडू गॅदर केला असेल तर नक्कीच धावचीच्या स्वरूपाने फलंदाजाला बाद व्हावा लागला असतं. मात्र तसं काही घडत नाही. या षटकातील पुढचा चेंडू. हो, इथे मात्र विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पाहतायत निघून जातोय. पंचांचा इशारा येतोय. षटकार 6 धावा. व्हॉट अ शॉट. मागच्या चेंडूचं प्रत्युत्तर हे षटकारानं. मागचा चेंडू धावचीच्या स्वरूपाने फलंदाज बाद झाला असता मात्र चुकीचा फायदा इथे होतोय. चुकीच्या विरुद्ध दिशेने मात्र हा षटकार देखील आपल्याला पाहायला भेटलाय. षटकाराला संघाच्या धावसंख्येमध्ये बरोबर संघाची धावसंख्या 33 धावा. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. तिसरा चेंडू समीर. पुन्हा एकदा मोठा फटका करण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पाहू शकता निघून जातोय. क्षेत्ररक्षक येतो चेंडूवरती. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. दुसरी धाव देखील कंप्लीट केली जात आहे. 2 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बरोबर संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर जाऊन देखील पोहोचतोय 35 धावांवरती. षटक क्रमांक मैदानाच्या मार्गस्थ असताना शेवटचं अंतिम षटक. आतापर्यंत चेंडूचा खेळ झालाय तो मात्र 3. निर्णायक शेवटचे अंतिम 3 चेंडू. ऑफ स्टंपच्या बर्राचसा बाहेर. पुन्हा एकदा चेंडू पंचांचा खराब इशारा येतोय आणि अतिरिक्त जोर देण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज समीरला आपण पाहू शकतायत. अतिरिक्त स्वरूपाने चेंडू बहाल करतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचतोय 36 धावांवरती. पुन्हा पूल करण्याचा प्रयत्न. तिथे मात्र कुठलाही खेळाडू नाही. गॅप मध्ये चेंडू निघून जाईल. 1 2 3 and 4 सीमारेषे पार होतोय. चौकार देखील येतोय. धावसंख्या आता मात्र वेगाने पुढे जाऊन पोहोचलाय. 40 धावा तब्बल धावफलकावरती लागल्या जात आहेत. मॅच आपण पाहताय दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना रंगतोय. अडखळ फायटर वर्सेस फ्रेंड्स 11 चॅलेंजर ट्रॉफी 2020 या चंदनसर क्रीडा नगरीमध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतोय. संध्याकाळचं सत्र आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये हा चालू असलेला दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. वेगवान चेंडू होता. यावेळी चेंडू आपण पाहिलं तर गोलंदाजानं कमबॅक केलाय. या षटकादरम्यान शेवटचा चेंडू असणार आहे. 40 धावा आपल्याला पाहायला भेटतात आणि शेवटच्या चेंडूवरती काय घडेल हे देखील तितकंच पाहण्यासारखं असेल. अमोलने आतापर्यंत चांगली फलंदाजी केली. या इनिंग मध्ये 2 षटकार 3 चौकार त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला भेटलायत. एक शेवटचा चेंडू या इनिंग दरम्यान. शेवटच्या चेंडूवरती प्रत्युत्तर षटकारांना दिलंय. जवळ षटकार येतोय. धावसंख्या 46 वरती जाऊन पोहोचलाय आणि विजयासाठी 47 धावांची गरज असेल. आणि हा धावा देखील 3 चेंडूचा पॅनलाइजला सामना करणार. 3 चेंडू पॅनलाइज असल्या कारणामुळे 15 चेंडू मध्ये 47 धावा कराव्या लागतील. 15 चेंडू आणि विजयासाठी 47 धावांची गरज असणार आहे. आणि 14 चेंडू 41 धावांची बहारदार खेळ आपण पाहिला अमोलच्या बॅट मधून. या स्पर्धेमध्ये जवळपास दुसऱ्या हाफ सेंचुरीच्या जवळ मात्र हा खेळाडू आपण पाहिला. एक हाफ सेंचुरी देखील आपण या स्पर्धेमध्ये पाहिली. नवनाथच्या बॅट मधून हाफ सेंचुरी देखील आली होती. मात्र तो सामना त्यांना गमवावा लागला. या मॅच मध्ये काय घडेल हे देखील तितकंच महत्वाचं असेल. पाठलाग करायचा आहे विजयासाठी 47 धावांचा. या 47 धावांचा पाठलाग काय इथून अडखळ 11 संघ पूर्ण करतोय की काय हे देखील तितकंच पाहण्यासारखं असेल.
या मॅचला देखील सुरुवात होत आहे. नातिक आणि दीपेशची जोडी मैदानामध्ये आहे. दीपेश मागच्या मॅच मध्ये आपण जवळजवळ 5 षटकार या फलंदाजाच्या माध्यमातून आपण बॅटिंग देखील पाहिली होती. तो दीपेश नॉन स्ट्राईक एंड भूमिकेवरती असेल तर स्ट्राईक एंड वरती नातिक. चॅलेंजर ट्रॉफी 2020 सर्व क्रीडा रसिकांचं या चंदनसर नगरीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. पाठलाग करायचा आहे तो मात्र 47 धाव्यांचा. चेंडू तुमच्याकडे असतील 15. पहिला चेंडू ब्रॉकल मध्ये हाताळण्याचा प्रयत्न, ब्रह्मास्त्राचा वापर करण्याचा प्रयत्न, चांगला प्रत्युत्तर दिलाय मात्र फलंदाज आपण पाहिलं तर नातिकनं. आणि गोलंदाज देखील तितकीच चांगली वेगाने करतो. गोलंदाजी देखील टप्प्यावरती मात्र गोलंदाजी हाताळतो. हे खूप निर्णायक असणार आहे. या मॅच मध्ये जिंकण्यासाठी आपण पाहतात अजून देखील 46 धावींची गरज असतील. येणारे तुमच्याकडे चेंडू असणार आहे ते मात्र 14. दीपेश इज ऑन स्ट्राईक. एक महत्वाचा एक खेळाडू या संघादरम्यान आपल्याला पाहायला भेटतोय. मागच्या सामन्यादरम्यान चांगली फलंदाजी. आकृतप्याचा चेंडू होता. पुल करण्याचा प्रयत्न केला मात्र 1 धाव्या चेंडूवरती दीपेश देखील आपलं खातं 1 धाव्याने ओपन करतोय. धावसंख्या आपण पाहतात 47 धाव्यांचा हा पाठलाग होतोय. 45 धाव्यांची गरज असेल या मॅचला जिंकण्यासाठी. 13 चेंडू आपण पाहू शकता. 13 चेंडू मध्ये ह्या 45 धावा पूर्ण कराव्या लागतील. हो ब्रॉकल मध्ये अप्रतिम डिलिव्हरी. व्हॉट अ डिलिव्हरी. सुरेख प्रयत्न करतोय या मॅच मध्ये मात्र आपला पूर्ण जान देखील टाकतोय हा गोलंदाज अमोल. ज्यावेळी आपण पाहिलं होतं अमोलला प्रथमतः मात्र जेव्हा मैदानाच्या आत मात्र फलंदाजीसाठी पाहिलं तर फलंदाजी करताना 35 धावा त्याने मात्र आपल्याला पाहायला भेटला. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही. 1 धावसाठी इथे मात्र फेकी खराब होत आहे. दुसऱ्या धाव्यासाठी काय प्रयत्न होईल की काय. इथे मात्र 1 धाव्यांवरती समाधान. धावसंख्या आतापर्यंत चेंडू हाताळून झाला ते मात्र 4 धावसंख्या आहे 4. अप्रतिम गोलंदाजी. लाईन वरती गोलंदाजी, लेंथ वरती गोलंदाजी. 47 धाव्यांचा हा पाठलाग होतोय. 47 धाव्यांचा पाठलाग करताना आतापर्यंत 4 चेंडूवरती अवघ्या 4 धावा. मोठे फटके मात्र खेळावे लागतील. इथून मात्र मोठ्या फटक्यांची अपेक्षा बाळगावी लागेल या मॅचला जर जिंकायचं असेल तर. इथे मात्र काय घडलंय. 1 धाव इथे मात्र कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न होतोय. क्षेत्ररक्षक या चेंडूला उचलून फेकतो. त्यानंतर दुसरी धाव देखील आपल्याला पाहायला भेटते आणि 2 धावा या चेंडूवरती आपल्याला पाहायला भेटतात. मोठ्या फटक्याचे इथे मात्र प्रयत्न करत नाही नातिक. प्रयत्न करायला हवा कारण की ज्याप्रमाणे 2 येतात 2 धाव्याने संघाची धावसंख्या 6 वरती जाऊन पोहोचलाय. मोठा फटका येणं या चेंडूवरती खूप गरजेचं असेल कारण की धावसंख्या आहे ती मात्र 6. पाठलाग करायचा आहे 47 धाव्यांचा. 47 धाव्यांचा पाठलाग करताना पहिल्या 5 चेंडूवरती धावा आहेत त्या मात्र 6. शेवटचा अंतिम आणि निर्णायक चेंडू. सर्व बॅटने करण्याचा प्रयत्न झाला आहे. 1 धाव्या चेंडूवरती आपल्याला पाहायला भेटतंय. फक्त 1 धाव येतंय. इथे मात्र काय होईल. नातिक आपल्याकडे स्ट्राईक राखून ठेवतोय. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचला. पहिला षटकाचा खेळ अखेरीस संपल्यानंतर 7 धावा पाठलाग करायचा आहे तो 47 धाव्यांचा. विजयासाठी गरज असेल ती मात्र 40 धाव्यांची. येणारे चेंडू तुमच्याकडे असेल शिल्लक 9 चेंडू मध्ये 40 धाव्यांची गरज. मोठा फटका मात्र बॅट मधून येत नाही. नातिक प्रयत्न करत नाही. नातिकला आज मात्र जास्तीत जास्त फलंदाजीसाठी प्रमोट केलं मात्र कुठेतरी चुकी करतोय. मोठ्या फटक्याची मात्र अपेक्षा नाही. मोठ्या फटक्यासाठी मात्र प्रयत्न करत नाही.
दीपेश आता मात्र स्ट्रायकरवरती आपल्याला पाहायला भेटेल. धावसंख्या आहे 8. पाठलाग होतोय 47 धावेचा. गोलंदाज ज्याप्रमाणे 47 धावेचा हा पाठलाग होता, असं वाटलं की या मॅच मध्ये गोलंदाजानं थोडंसं कुठेतरी खराब गोलंदाजी हाताळली. समीरच्या अंतिम षटकामध्ये तब्बल 22 धावा आणि या 22 धावेने मात्र डगआउट मध्ये जेव्हा हा फलंदाजीसाठी संघ आला तिथून मात्र आत्मविश्वास कुठेतरी थोडासा खचलेला होता. मनामध्ये कुठेतरी चिंता होती आणि त्या चिंतेमध्ये मात्र हा संघ आता ना 4दा बोललो मी. षटकार येतोय. 6 धावा येत आहेत. मात्र भरपूर वेळानंतर हा षटकार येतोय. PBS 11. चला आपल्याला मी अंतिम कॉल देतोय. श्री साई स्पोर्ट्स आपल्याला मी कॉल देखील केलाय. आपण टॉस साठी देखील या. वारंवार आपल्याला कॉल करतोय मी. धावसंख्या आहे ती 15. ह्या मोठ्या फटक्याची अपेक्षा दुसऱ्या षटकामध्ये, या मोठ्या फटक्याच्या अपेक्षा पहिल्या षटकामध्ये होती. मात्र त्या पहिल्या षटकामध्ये कुठेतरी नातिकने थोडस, धावसंख्या आहे 21 धावा. दोन्ही कॅप्टन आले 26 पॅड. सन्मान्य श्री विलाजी जेठासाहेब यांच्या हस्ते पण टॉस देखील करतोय. सन्माननीय विलाजी जेठासाहेब यांच्या हस्ते पण हा टॉस करतोय. ज्या काका नावाने मात्र प्रसिद्ध आहेत त्यांच्या हस्ते पण टॉस करतोय. चंदनसर परिसरामधून आपण पाहू शकतात. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. नवीन बॉल दोघांना आपण फ्रेश बॉल. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय श्री साई स्पोर्ट्स संघानं. निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतील. प्लीज लगेचच निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा साई स्पोर्ट्स. धन्यवाद. क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. धावसंख्या आपण पाहिली तर 21 वरती जाऊन पोहोचते. पाठलाग करायचा होता 47 धावेंचा. विजयासाठी 5 चेंडू आणि 26 धावेंची गरज. 4 षटकार. चालू आहे. हो, हा चेंडू देखील षटकार राहील यात काही शंका नाही. उशिरा येतोय, उशिरा फलंदाजी करतोय. मात्र अजून देखील मॅच टर्न ऑफ होऊ शकते. येणारे 4 चेंडू आहे आणि या 4 चेंडू मध्ये 20 धावेंची गरज. विजयासाठी 3 चेंडू 20 धावा. ह्या चेंडूवरती जर एखादा मोठा फटका येतोय तर नक्कीच या मॅच मध्ये 4 चेंडू, सॉरी माफ करा, 4 चेंडू आणि 20 धावेंची गरज. याला 6 पाहिजे. तो मारेल मग 2-3 मारेल. 4 चेंडू 20 धावेंची गरज. ह्या चेंडूवरती जर एखादा मोठा फटका येतो तर मॅच मध्ये रंगत वाढेल. कारण की दीपेश लोखंडे ज्याच्या बॅट मधून आपण 5 षटकार देखील पाहिले, तो नॉन स्ट्रायक भूमिकेवरती असेल. खेळाडूला इथे मात्र आपण पाहू शकताय वॉर्निंग देखील दिली जात आहे. दोन धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावा येतात. संघाची धावसंख्या देखील आपण पाहू शकतायत. विजयासाठी आता मात्र गरज असेल 3 चेंडू 18 धावेंची श्रमता वाला खेळाडू दीपेश लोखंडे, ज्याच्या बॅट मधून आपण मागच्या मॅच मध्ये 5 षटकार देखील पाहिले आहेत. श्रमता आहे, साध्य करावी लागेल. कॉन्फिडन्स आहे, आत्मविश्वास आहे, तो इथून मात्र दाखवावा लागेल.
3 चेंडू 18 धाब्यांची गरज. चॅलेंजर ट्रॉफी 2020 चा महत्वाचा सामना रंगतोय. 3 चेंडू 18 धाब्यांची गरज असणार आहे आणि गोलंदाजी मार्गावरती आपण पाहू शकता अंतिम आणि शेवटचं षटक. बॉलर नाव ओमकार गोलंदाजी मार्गावरती. पहिला चेंडू ओमकार फेस करेल दीपेश. 3 चेंडू 18 धाब्यांची गरज. नेक्स्ट मॅच देखील तितकीच महत्वाची असेल. श्री साई स्पोर्ट्स वर्सेस PBS 11, जिथे नाणेफेकीचा कॉल जिंकलाय श्री साई स्पोर्ट्स संघानं निर्णय स्वीकारलाय क्षेत्ररक्षणाचा. PBS संघ प्रथमतः फलंदाजीसाठी उतरेल. पहिला चेंडू बॅटने चेंडू वनबाऊ सीमा रेषेपार चौकार. 2 चेंडू 14 धाब्यांची गरज. पहिलं षटक निर्णायक ठरलं आणि शेवटचं षटक समीरचं ज्यामध्ये तब्बल 22 धावा. शेवटच्या चेंडूवरती आलेला मी षटकार म्हटलं ना की हा शेवटच्या चेंडूवरती जो षटकार येतो ना तो कुठेतरी येताना डगआउट मध्ये तुम्हाला थोडासा प्रेशर मध्ये टाकून जातोय. कारण की शेवटच्या चेंडूवरती आलेल्या षटकारांना जे डगआउट मध्ये आपण येतात ना त्यावेळी थोडस चेहऱ्यावरती अनेकांच्या थोडस निराशाजनक असतं. त्या कारणामुळे आपण पाहू शकता 2 चेंडू 14 धाब्यांची गरज. शेवटचे अंतिम 2 चेंडू विजयासाठी 14 धाब्यांची गरज. व्हॉट अ मॅच. क्रिकेट एक असा खेळ आहे की ज्या पटलावर कधीही काही घडेल ना भूतो ना भविष्य. एखादा खराब चेंडू होतो तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा परतण्याची संधी आहे. 2 चेंडू 14 धाब्यांची गरज. जमले असते. दोन चेंडू 14 धाब्यांची गरज. व्हॉट अ मॅच. क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा अनुभव, क्रिकेटचं हे युद्ध. 5 धावा होत्या. 1 चेंडू 6 धाब्यांची गरज असताना षटकार देखील आलाय. क्रिकेटने भरपूर सामने असे पाहिलेत की ज्यामध्ये कधीही काही घडलाय. 1-12चं समीकरण. वाईटचा चेंडूचा इशारा. 1 चेंडू 11 धाब्यांची गरज. अजून एक वाईट टाकला का मग नोट दबावामध्ये याला फुल टर्न नोट आला तर काम फिट. 1 चेंडू 11 धाब्यांची गरज. हो, चांगला चेंडू या मॅचला देखील जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन फ्रेंड्स 11. आपण जाऊन पोहोचलात टॉप 3 मध्ये. आपलं पुन्हा एकदा मी अभिनंदन, आपल्याला पुन्हा एकदा मी शुभेच्छा देखील देतोय. नेक्स्ट मॅच कडे आपण वळूया जिथे मात्र 2 संघ सज्ज झाल्यात. PBS 11 वर्सेस श्री साई स्पोर्ट्स.